डिअर लिसनर, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. नवीन असेल माझ्या चॅनलवरती तर आत्ताच सबस्क्राईब करा. गाडीच्या बाजूला दोघे उभे, हवेत हलकी थंडगार झुळूक. शांतता इतकी गहिरी की दोघांच्या श्वासाचाही आवाज ऐकू येत होता. सिया थोडी हात चोळत, थोडं थंड वाटतंय. अर्णव लगेच नोटीस करतो. तो आपल्या गाडीमधून जॉकेट काढतो आणि तिच्या खांद्यावर अलगद ठेवतो. हे घे, आजारी पडलीस तर काकूंना काय उत्तर देऊ? सिया हलकंसं असते. म्हणजे तुम्हाला माझी नाही, काकूंची काळजी आहे? अर्णव थोडा जवळ येत, तिच्याकडे बघत. दोघांचीही क्षणभर दोघांची नजर पुन्हा भेटते. हवा अजून थोडी हॅवी होते. सिया नजर चुकवत, गाडीला किती वेळ लागेल? अर्णव, थोडा वेळ, पण नेटवर्क असेल तर मेकॅनिकला कॉल करतो. तो फोन काढतो पण सिग्नल नाही. तो थोडं हसत, परफेक्ट टायमिंग. सिग्नल पण नाही. सिया, म्हणजे आपण खरंच अडकलोय? अर्णव, हां, पण तो आजूबाजूला बघतो. थोडं पुढे एक छोटा मोकळा टेकाट दिसतो. चल तिथे बसूया, उभं राहून बोर होशील. सिया थोडी हेजिटेट करत, इथे? अर्णव, ट्रस्ट मी. दोघं हळूहळू चालत त्या टेकडावर जातात. खाली मऊ गवत, वर आकाशात हळूहळू संध्याकाळ उतरते. सिया बसते, पाय जवळ ओढून. इतकी शांत मी कधी एक्सपिरियन्स केलं नाही. अर्णव तिच्या बाजूला बसत. कधी कधी असं थांबणंही गरजेचं असतं. क्षणभर दोघेही शांत, फक्त वाऱ्याचा आवाज. अचानक सिया हलक्या आवाजात, अर्णव. अर्णव, हां? सिया थोडी हेजिटेट होत. मला कळत नाही, पण आजपासून काहीतरी वेगळं फील होतंय. अर्णव हलकंसं स्मित करत, मलाही. क्षणभर सिया त्याच्याकडे बघते. तिच्या डोळ्यात थोडी भीती, पण जास्त विश्वास. अचानक जोराचा वारा येतो. सियाचा पल्लू उडतो आणि अर्णवच्या हातावर येतो. दोघेही एकदम हसतात. अर्णव पल्लू पकडत, हा पल्लू ना, वारंवार एक्सक्यूज शोधतोय. सिया, काय? अर्णव हळू आवाजात, तुझ्याजवळ येण्यासाठी. सियाचा चेहरा पुन्हा लाल होतो. ती हलकंसं त्याच्या खांद्यावर डोकं टेकवते. पहिल्यांदाच स्वतःहून. अर्णव थोडा सरप्राईज होतो, पण लगेच रिलॅक्स होतो. त्याच्या चेहऱ्यावर शांत स्माईल. आकाशात सूर्य मावळतोय. दोघंही तिथेच बसलेले, एकमेकांच्या जवळ. शब्द नाहीत, पण सगळं काही समजतंय. तेवढ्यात दूरून एका गाडीचा आवाज येतो. अर्णव, शाळेत मदत आली. सिया हलकंसं स्मित करते. दुरून गाडीचा आवाज हळूहळू वाढायला लागतो. सिया अजूनही अर्णवच्या खांद्यावर टेकलेली, पण आवाज ऐकून ती सरळ बसते. कोणीतरी येतंय, ती हलक्या आवाजात म्हणते. अर्णव उठून उभं राहतोय. डोळे बारीक करून दूर बघतो. संध्याकाळची धुसर प्रकाश, धूळ उडवत असलेला रस्ता. क्षणभरानंतर त्याला दिसती बस. बस आहे, तो पटकन म्हणतो. सिया, बस? थोडी कन्फ्यूज होत. अर्णवचा एक्सप्रेशन अचानक बदलतो. सिरियस आणि अलर्ट होत. हो, आणि बहुतेक शेवटची बस आहे. बस जवळ येत जाते. जुनी ST लाल बस, थोडी आवाज करत, पूर्ण भरलेली. खिडक्यांतून लोक डोकावतात, काही जण उभे. अर्णव पटकन सियाकडे वळतो. सिया, चल लवकर. सिया, कुठे? अर्णव तिचा हात पकडतो, थोडा टाईट पकडत. ही बस गेली ना तर आपण खरंच इथे अडकू. त्या स्पर्शात घाई असते. सिया काही न विचारता त्याच्यासोबत धावायला लागते. दोघं रस्त्याकडे धावत असतात. गवतावरून थोडे दगड साडी सावरत सिया धावत होती. अर्णव हळूच. ती श्वास घेत म्हणते. अर्णव मागे न बघता. बस थांबली नाही तर चान्स नाही. बस जवळ येते, धूळ उडवत. आत खूप गर्दी. कंडक्टर दारात उभा, हातात फिजल. अर्णव हात वर करून सिग्नल देतो. भैया, थांबा थांबा. बस थोडी पुढे जाते, मग हळूच ब्रेक लागतो. सिया दमलेली, श्वास जोरात. अर्णव अजूनही तिचा हात सोडत नाही. दोघं बस जवळ पोहोचतात. कंडक्टर थोडा कडक आवाजात, कुठं जायचंय? जागा नाही आहे. अर्णव हलकंसं हसत, कुठेही चालेल. पुढे गाव लागेल ना, तिथे उतरू. कंडक्टर थोडा विचार करून, चला आत या, पण उभं राहावं लागेल. सिया. अर्णव सियाकडे बघतो. ठीक आहे. सिया थोडी दमलेली पण हसत, आता ऑप्शन आहे का? दोघं बसमध्ये चढतात. बसच्या आत पूर्ण गर्दी. गावाकडची लोक, हातात भाजीच्या टोपल्या, काही जण धान्याच्या पोत्या. सगळे दिवसभर शेतमाल विकून परतणारे. हलका घामाचा वास, मातीचा सुगंध, खिडकीतून येणारा थंड वारा. सिया थोडी अनकम्फर्टेबल होत, पण एक्सायटेड. अर्णव तिच्या जवळ उभा, गर्दीत ती ढकललेली जाऊ नये म्हणून त्याचा हात तिच्या आजूबाजूला प्रोटेक्टली लावतो. सिया तर अर्णवला इतक्या जवळ बघून भानच हरवली होती.
ती फक्त अर्णवलाच बघत होती. त्याच्या परफ्यूमची सुगंध तिला वेड लावत होतं. सिया स्वतःला कंट्रोल करत होती. तेवढ्यात बस एक जर्क घेते. सिया बॅलन्स हरवते आणि थेट अर्णवच्या छातीवर येते. क्षणभर दोघं फ्रीज होतात. अर्णव हलक्या आवाजात, केअरफुल. सिया पटकन सरळ उभी राहते. सॉरी. अर्णव हलकंसं स्मित करत, माझ्याकडे पडलीस त्यासाठी सॉरी नाही बोलायचं. सियाच्या चेहऱ्यावर लाज होती. ती नजर चुकवते पण हलकंसं असते. बस हलत राहते. बाहेर अंधार वाढतोय. आता लोकांच्या गप्पा. एक आजी सियाकडे बघून हसते. नवरा बायको दिसता, किती गोड दिसता दोघं. सिया एकदम शॉक होते आणि लाजते. अर्णव हलकंसं असतो. तो हळू आवाजात, सियाच्या कानाजवळ ऑफिशियली सांगू का आता. सिया त्याच्याकडे बघते. डोळ्यात लाज पण स्माईल स्पष्ट. ती काही बोलत नाही, फक्त हलकंसं मान खाली करते. बस पुढे चालली होती, पण त्यांच्या रिलेशनशिपमध्ये एक मोठं पाऊल पुढे गेले होते. बस हलत हलत पुढे जात होती. बाहेर पूर्ण अंधार पसरला होता. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याने सियाचा पल्लू हलकेच उडत होता. गर्दीत थोडी जागा मिळते. अर्णव एका खिडकीजवळ उभा राहतो आणि सियाला तिथे उभं करतो. इथे उभं राहा, थोडं कम्फर्टेबल वाटेल. सिया हलकंसं असते. थँक्स. बस अचानक जोरात हलते. सिया पुन्हा बॅलन्स हरवते आणि यावेळी अर्णव तिचा हात पटकन पकडतो, पण यावेळी तो हात सोडत नाही. क्षणभर दोघे एकमेकांकडे बघत राहतात. बसची गर्दी, आवाज सगळं बॅकग्राऊंडला जातं. सियाचा हात त्याच्या हातात. तिच्या बोटांचा हलकासा कंप. अर्णवचा ग्रिप हळूहळू सॉफ्ट होतो, पण अजूनही घट्ट. सिया हलक्या आवाजात, अर्णव सोडा, लोक बघतायत. अर्णव थोडा जवळ येत, तिच्या डोळ्यात बघत, पडू नये म्हणून धरलं. अर्णवच्या अशा बोलल्याने सियाचा श्वास अडकतो. ती नजर खाली करते, पण हात मागे घेत नाही. बसच्या खिडकीतून येणारा वारा, तिच्या केसांची एक बट चेहऱ्यावर येते. अर्णव हळूच दुसऱ्या हाताने ती बट कानामागे सरकवतो. त्या स्पर्शाने सिया पूर्ण फ्रीज होते. डोळे मिटते क्षणभर. अर्णव तिच्या अगदी जवळ. त्याचा आवाज खूपच हलका, इतकी नर्वस का होतेस माझ्याजवळ. सिया डोळे उघडते त्याच्याकडे बघत, कारण तुम्ही मला क्लॅम्प पण करता आणि कन्फ्यूज पण. अर्णव हलकंसं असतो. गुड, म्हणजे इफेक्ट होतोय. बस पुन्हा एक जर्क घेते. यावेळी सिया आपोआप त्याच्या खांद्यावर डोकं टेकवते. क्षणभर ती स्वतःच थांबते, पण अर्णव काही बोलत नाही. फक्त हलकंसं तिच्या हातावर थंबने सर्कल्स काढत राहतो. सियाला आता कम्फर्ट वाटायला लागतं. ती डोळे मिटते. कसं वाटलं आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढे काय होणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.